आता खऱ्या अर्थानं पॉवर गेम सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात वरिष्ठ पातळीवरती खलबतं सुरू आहेत। उल्हासनगरमध्ये भाजप शिवसेना स्वतंत्र लढले होते, तर कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला 51 आणि शिवसेनेला 52 जागा मिळाल्यात। त्यामुळे भाजप आणि शिवसेना मिळून सत्ता स्थापन करणार आहेत आणि त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। महापालिका निवडणुकीत अनेक जिल्ह्यांमध्ये महायुतीला आणि विशेषतः शिवसेनेला अपेक्षित यश मिळालं नाही। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता कामगिरीच्या आधारावर कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत दिसतात। महापालिका निवडणुकीतील अपयश लक्षात घेता एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळतंय। तर जबाबदारी दिलेल्या मंत्र्यांकडून अपेक्षित यश न मिळाल्यानं काही मंत्र्यांचे पत्ते कट होण्याचीही शक्यता आहे। त्या जागी मेहनती आणि पक्षवाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या नवोदित आमदारांना मंत्रिपदाची जबाबदारी देणार असल्याची माहिती आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचे प्रमुख घटक पक्ष असलेल्या ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात स्वबळाच्या भूमिकेमुळे एकूण 32 प्रभागांमध्ये सत्ता पालट झाल्याचं दिसून आलंय। ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस वेगवेगळ्या लढल्यानं मतविभाजनाचा फटका दोन्ही पक्षांना बसला, तर याचा फायदा भाजप आणि शिवसेनेच्या राष्ट्रवादीला झाला। त्यामुळे जर ठाकरे बंधू आणि काँग्रेस हे एकत्र लढले असले तर मुंबई महापालिकेचा निकाल काही वेगळा लागू शकला असता। काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या मतविभाजनाचा फायदा भाजपला 21 ठिकाणी आणि शिवसेनेला 10 ठिकाणी तर राष्ट्रवादीला 1 ठिकाणी झाल्याचं समोर आलंय। भाजप आणि जयचंदला मतदान करणाऱ्यांकडून मुंबईच्या डेथ वॉरंटवर शिक्के मारले गेले अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली। भाजप शिंदेंना मतदान करणाऱ्यांची गणना महाराष्ट्राच्या मारेकऱ्यांमध्ये होईल अशी आगपाखड सामनानं केली। मुंबई महानगरपालिकेची इमारत माफिया आणि गुंडांचा अड्डा बनेल असं सामनाने अग्रलेखात लिहिलंय। नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत निवडून आलेल्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार आज मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि काँग्रेसचे नेते करणार आहेत। दरम्यान यावेळी वर्षा गायकवाड यांच्यावर केलेले आरोप आणि वंचित संदर्भात भूमिका यावर काँग्रेसचे नेते बोलणार आहेत, तर महापालिका निवडणुकीनंतर पहिल्यांदाच काँग्रेस आपली भूमिका मांडणार आहे। उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडून आलेल्या 2 नगरसेवकांनी शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केलाय। सुरेखा सोनावणे आणि विकास खरात या 2 नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट देऊन आपल्या पाठिंब्याचं पत्र सुपूर्द केलं। यावेळी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे सुद्धा उपस्थित होते। आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी तसंच दलित वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून आपल्या प्रभागातील कामं करण्यात यावीत यासाठी हा पाठिंबा देत असल्याचं त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांना सांगितलं। आज आम्ही आमचा पाठिंबा शिवसेना या पक्षाला उल्हासनगरमध्ये देत आहे आणि ह्याच्यामध्ये जे शिवसेना बरोबर जाण्याचं हे कारण आहे की जे आतापर्यंत आम्ही लोकांनी तिकडे जे डेव्हलपमेंट बघितलेलं आहे शिवसेनेने बऱ्यापैकी तिकडे अंबरनाथ आणि उल्हासनगरमध्ये केलेलं आहे आणि आमचे 2 नगरसेवक आलेले आहेत तिकडे। इव्हन आमच्या पक्षाला 42,000चा मतदान तिकडे झालेलं आहे। तर ते 42,000 लोकांनी जे आम्हाला मतदान केलेलं आहे, जो विश्वास आम्हाला दाखवलेला आहे, त्या विश्वासाला कुठे तडा न जाण्यासाठी आम्ही शिवसेना या पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। भिवंडीमध्ये भाजप आमदार समर्थकांनी माजी महापौर यांच्या घरावरती हल्ला केलाय, तर 2 गट भिडले असून दगडफेकीनंतर पोलिसांनी लाठीमार केलाय। प्रभाग क्रमांक 1 मध्ये कोणार्क विकास आघाडीचे विलास आर पाटील यांचा मुलगा मयुरेश पाटील यांनी भाजप आमदार महेश चौगुले यांचा मुलगा मीत चौगुले याचा पराभव केला। त्यानंतर तंग असलेल्या वातावरणात मीत चौगुले यांच्या समर्थकांनी माजी महापौर विलास पाटील यांच्या घरावरती प्राणघातक हल्ला करत दगडफेक केली। त्यानंतर हल्ला झालेल्या विलास पाटील समर्थकांनी भाजप कार्यालयात गोंधळ घालत आंदोलन केलं। यावेळी पोलिसांनी लाठीमार करत दोन्ही बाजूकडचा जमाव पांगवला। दरम्यान या दगडफेकीमध्ये माजी महापौर प्रतिभा पाटील या सुद्धा जखमी झाल्या। शिवाजी चौकामध्ये हा प्रकार घडलेला आहे। दोन्ही ठिकाणी आम्ही पोलिसांनी इथे लाठीचार्ज करून जमाव पांगवलेला आहे। आता इथे कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्या प्रत्येकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। सगळ्यांनी लक्षात घ्यावं की भिवंडीची कायदा सुव्यवस्था परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास आपल्या विरुद्ध जोरदार कारवाई करण्यात येईल।
उत्तर प्रदेशातील बुलडोझर राजकारण महाराष्ट्रात कदापि चालणार नाही. तुम्ही एका फईम खानला खोट्या आरोपात अडकवलं, पण आज नागपूरमध्ये 6 फईम निवडून आलेत अशा शब्दात नागपूर दंगलीतील आरोपी फईम खाननं सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान दिलंय. बुलडोझरद्वारे तुम्ही न्याय करण्याचा प्रयत्न कराल तर एक घर तोडून तुम्ही मुस्लिमांमध्ये 100 नेते निर्माण कराल असं फईम खान म्हणाला. फईम खान हा नागपुरात मार्च 2025 मध्ये उसळलेल्या दंगलीमधला आरोपी असून महापालिका निवडणुकीत त्याच्या पत्नीचा मोठा विजय झाला. विशेष म्हणजे नागपूर दंगलीत सहभागाच्या आरोपानंतर नागपूर महापालिकेनं फईम खानचं घर बुलडोझर कारवाईद्वारे तोडलं होतं. जनता ने ये बता दिया है कि आप अगर जुल्म करोगे, इनजस्टिस करोगे किसी के साथ, अगर बुलडोजर जस्टिस को यहाँ पे लाने की कोशिश करोगे तो आप एक मकान तोड़ोगे और 100 लीडर पैदा करवा लोगे अपने खिलाफ. जो इंसिडेंट हुआ था वो राजनीतिक प्रेरित था और जनता को भी पता था कि इनके साथ जो हो रहा है ये सिर्फ एक पॉलिटिकल स्टंट है. एक माहौल बनाने की कोशिश की जा रही है कि उत्तर प्रदेश की पॉलिसी जो है महाराष्ट्र में लागू की जा रही है. नागपूरमध्ये भाजप उमेदवार भूषण शिंगणेंवरील हल्ल्याप्रकरणी काँग्रेस नगरसेविकेच्या पतीला अटक झाली आहे. 14 जानेवारी म्हणजेच महापालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वीच्या रात्री नागपूरमध्ये प्रभाग 11चे भाजप उमेदवार भूषण शिंगणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला झाला होता. काँग्रेस उमेदवार मंजू चाचेरकर यांचे पती गणेश उर्फ गुई चाचेरकर याच्यावर हल्ल्यासंदर्भातला आरोप होता. पोलिसांनी या प्रकरणी गणेश चाचेरकर आणि त्याच्या 2 सहकाऱ्यांना अटक केली आहे. विशेष म्हणजे भूषण शिंगणे यांच्यावरती हल्ला झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूषण शिंगणेंच्या घरी जात भेटही घेतलेली होती. नागपूरमध्ये लोकसभेच्या तुलनेत महापालिका निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस दोघांचं मतदान लाखांनी घटलंय. यंदा महापालिका निवडणुकीमध्ये नागपुरात 12,77,306 मतदारांनी मतदान केलं. त्यापैकी भाजपला 5,31,000 मतं मिळाली तर काँग्रेसला 4,17,000 मतं मिळाली आहेत. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत नागपूरमध्ये 12,07,738 एवढं मतदान झालं. त्यामध्ये भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी तब्बल 6,55,000 मतं घेतली होती. म्हणजेच गडकरींच्या लोकसभेच्या मतांच्या भाजपनं महापालिका निवडणुकीत 1,24,000 मतं कमी घेतली आहेत. तर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांनी 5,14,000 मतं घेतली होती. त्या तुलनेत महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला 4,17,000 मतं मिळाली आहेत. म्हणजेच लोकसभेच्या तुलनेत काँग्रेसच्या मतांमध्ये 1 लाखांची घट झाली आहे. अमरावती महापालिका निवडणुकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निकटवर्तीय आणि उमेदवार ऋषिकेश देशमुख हे प्रभाग क्रमांक 2 मधून विजयी झाले. भाजपमध्ये ऋषिकेश देशमुख हे सगळ्यात तरुण नगरसेवक ठरलेत. निवडणुकीपूर्वी ऋषिकेश देशमुख यांच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये तब्बल 3 कोटींचा निधी पालकमंत्री बावनकुळेंनी विकास कामांसाठी दिला. गृहराज्यमंत्री पंकज भोयर आणि आमदार प्रवीण तायडे यांच्यासह अनेक आमदारांनी ऋषिकेश देशमुखांचा प्रचार केला. महापालिकेत भाजपची सत्ता स्थापन झाल्यावर ऋषिकेश देशमुखांना मोठी जबाबदारी दिली जाणार अशी माहिती आहे. पक्षश्रेष्ठीचे देवेंद्र फडणवीस साहेब, चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि आमचे नेते किरणताई मोहल्ले, प्रवीणभाऊ पोटे आणि नवनीतताई राणा या सर्वांचे मी आभारी आहे. कारण आम्हाला नितीन दांडे सरांनी उमेदवारी देताना सांगितलं की या लोकांनी विश्वास ठेवला आणि माझ्यासारख्या नवख्या तरुणाला या प्रभागामध्ये संधी दिली. त्या संधीचं सोनं करण्यासाठी मला नागरिकांनी, ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी आणि सर्व युवकांनी जे सहकार्य केलं. कारण निवडणूक ही त्यांनीच हातात घेतलेली होती. त्यामुळे निवडणुकीत ज्या दिवशी उमेदवारी अर्ज भरला त्या दिवशीच लक्षात आलं होतं की आपण या प्रभागामध्ये निवडून येणार आहे म्हणून. लोकशाहीच्या उत्सवात अर्थात कोणत्याही मतदानात एका मताची किंमत काय असते याचा प्रत्यय परभणीमध्ये आलाय. परभणी महापालिकेतील प्रभाग क्रमांक 1 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार व्यंकट डहाळे अवघ्या एका मतानं विजयी झाले. त्यांनी भाजपचे उमेदवार प्रसाद नागरे यांचा पराभव केला. मतमोजणीच्या दिवशी याच एका मताच्या फरकामुळे जवळपास 3 तास वाद सुरू होता. अखेर निवडणूक निरीक्षक मेघना कावली यांनी सर्व बाबी जाणून घेत ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार व्यंकट डहाळे यांना विजयी घोषित केलं. या निमित्तानं एका मताची किंमत एका उमेदवाराचं भवितव्य ठरवणारी असल्याचं दिसून आलंय आणि या विजयाची सध्या राज्यामध्ये चर्चा आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मैफिलीत एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्यासह नगरसेवकांवरती पैशांची उधळण करण्यात आली. शहरामध्ये 33 नगरसेवक निवडून आल्याच्या जल्लोषात मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं. जशने महाराष्ट्र, जशने इम्तियाज या मैफिलीमध्ये पैशांची उधळण करण्यात आली. मात्र नवनिर्वाचित नगरसेवकांकडून पैशांची उधळण झाल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. यापूर्वीही इम्तियाज जलील यांच्यावरती पैसे उधळल्यानं टीका झाली होती.
शिवसेनेतल्या गद्दारांचा एक गट भाजप आमदाराच्या खिशात असल्याचं वक्तव्य माजी मंत्री तानाजी सावंत यांनी केलं. भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या विरोधात तानाजी सावंत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेतील एक गट भाजपसोबत युती करण्यासाठी अनुकूल असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर धाराशिवमध्ये शिवसेनेत अंतर्गत गटबाजी उफाळण्याची चिन्ह दिसत आहेत. नगर परिषद निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेतही असंच चित्र पाहायला मिळत आहे. कळंब नगर परिषदेत भाजप शिवसेना युती झाली, मात्र भूम परांडा नगर परिषदेमध्ये भाजपकडून सर्व पक्षीयांसोबत मिळून तानाजी सावंत यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला होता. जिल्ह्यातलं भाजप ते चालवतात. राष्ट्रवादीशी नातं होतं. अजितदादा राष्ट्रवादी गट तेच चालवतात. सगळे फॉर्म ह्या खिशात ह्या खिशात. शरद पवारची राष्ट्रवादी ते मागच्या खिशात ते फॉर्म त्यांच्याकडं. एक आमच्यातला गद्दाराचा गट शिवसेनेचा ते बी पुढच्या खिशात त्याचे बी फॉर्म तिथं. राहिला कुठला पक्ष? आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे 3 दिवस बाकी आहेत. मात्र धाराशिवमध्ये अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून संभ्रम पाहायला मिळतोय. आतापर्यंत 55 जिल्हा परिषद गट आणि 110 पंचायत समिती गणांसाठी 1075 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज खरेदी केलेत आणि युतीच्या चर्चेवरून शिवसेनेत 2 मतप्रवाह आहेत. तर महाविकास आघाडीमध्येही जागा वाटपासंदर्भात अजूनही कोणतीही स्पष्टता नाही. आघाडीच्या जागा वाटपाबाबत आज महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषदेसाठी महायुतीनं जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केल्यावर भाजपमध्ये बंडाचं निशाण फडकवलं गेलंय. 43 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिलेत. अंतर्गत नाराजीमुळे भाजपसमोर पेच निर्माण झालाय. ज्येष्ठ नेते नारायण राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत महायुतीची घोषणा केल्यावर काही तासातच राजीनामे देत नाराजी नाट्याला सुरुवात झाली. ओरोस मंडळ अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांनी आपला राजीनामा भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याकडे सोपवला. या निर्णयापाठोपाठ ओरोस मंडळातील इतर 42 प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही सामूहिक राजीनामा देऊन पक्षाला मोठा धक्का दिला. राजीनामा देणाऱ्यांमध्ये ओबीसी जिल्हाध्यक्ष महेश पारकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य लॉरेन्स मान्येकर, उदयकुमार जांभवडेकर, युवा मोर्चाचे जयेश चिंचळकर आणि अनुसूचित जाती मोर्चाचे सुनील जाधव यांसारख्या महत्त्वाच्या एकूण 43 पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या होणाऱ्या निवडणुकीत आम्ही तिन्ही पक्षांनी मिळून आघाडी करायचं ठरवलेलं आहे. भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषद एकूण जागा 31, पंचायत समिती 63, सेना पंचायत समिती 34. राष्ट्रवादी आता त्यांचं निवेदन आलंय, त्यामुळे त्याचा विचार आम्ही आता करू. त्यांना किती जागा आणि कुठे द्यायची ते. वसई विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडीनं 71 जागांसह बहुमत मिळवलंय. मात्र भाजपनं ऑपरेशन लोटस राबवून बविआचे नगरसेवक फोडण्याची तयारी सुरू केली असल्याची राजकीय चर्चा रंगलेली आहे. मात्र आम्ही विरोधी बाकावर बसण्यासाठी तयार असल्याचं भाजपचे आमदार राजन नाईक यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे भाजपनं फोडाफोडीचा प्रकार करू नये, बविआचा एकही नगरसेवक फुटणार नाही असा विश्वास अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केलाय. लोकांनी धडा शिकवलाय तुम्हाला ऑलरेडी. आता हे नाहीते धंदे करत बसले तर शेण घालतील लोक तुमच्या तोंडात, एवढंच सांगतोय. त्यावेळी एक जागा होती, त्यावेळी तुमचा आमदार नव्हता, खासदार नव्हता. आज सगळे आहेत ना तुमचे, आज सगळे आहेत ना. आणि एवढं जोर मारून शेवटी आमचेच उधार घेतले ना उमेदवार. पण उमेदवार तर आमचेच उधार घेतले ना. आम्ही जनतेने दिलेला कौल आम्ही त्याचा प्रामाणिकपणे स्वीकार करतो. सर्व मतदारांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आम्ही विरोधी पक्षाची आमची जी भूमिका आहे ती आम्ही चांगल्या प्रकारे एक आदर्श विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करू. जनतेच्या पैशाचं, जनता करोपरी पैसे जो भरते त्यांचं रक्षण आम्ही करू, असं या निमित्ताने विश्वास देतो. आणि या घडामोडींचा